मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, कोणते लिहा. अ. 5वीत शिकणारी. उत्तर शिवानी. आ. कपड्यांच्या घड्या करणारा. उत्तर शिवानीचा भाऊ शिवराज. ई. आईजवळ पैसे देणारे. उत्तर शिवानीचे बाबा. पैसे परत करणारे. उत्तर दामू काका. उ. पैसे मोजून घेणारी. उत्तर शिवानीची आई. उ. दामू काकांना बक्षीस देऊ करणारे. उत्तर शिवानीचे बाबा. प्रश्न दुसरा, कोण कुणास म्हणाले ते लिहा. अ. त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. उत्तर असे शिवानीची आई शिवानीला म्हणाली. आ. काय रे बाबा, कपडे आणलेस का? उत्तर असे शिवानीच्या आईने दामू काकांना विचारले. ई. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. उत्तर असे शिवानीचे बाबा दामू काकांना म्हणाले. ई. आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमावून खातो. उत्तर असे दामू काका शिवानीच्या बाबांना म्हणाले. प्रश्न तिसरा, प्रामाणिकपणासारखे आणखीन शब्द लिहा. उत्तर प्रेमळपणा, वेडेपणा, विसराळूपणा, भोळेपणा. प्रश्न चौथा, गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा. उदाहरणार्थ इस्त्रीवाले, तसेच रिक्षावाले, भाजीवाले, फळवाले, झाडूवाले. प्रश्न पाचवा, खालील शब्द वाचा व असेच लिहा. स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरी बावरी, प्रामाणिक, संध्याकाळ. प्रश्न सहावा, वाक्य वाचा, क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात बरोबर अशी खूण करा. तर वाक्य आहे शिवानी 5वीत शिकते. तर इथे क्रिया आहे शिकते आणि क्रिया करणारी व्यक्ती आहे स्त्री. तसेच आईने पैसे मोजले, क्रिया मोजले आणि क्रिया करणारी व्यक्ती स्त्री. भाऊने कपड्यांच्या घड्या केल्या.
क्रिया केल्या, क्रिया करणारी व्यक्ती पुरुष. बाबांनी आईला पैसे दिले, तर क्रिया दिले, क्रिया करणारी व्यक्ती पुरुष. दामू काकांनी खिशातून पैसे काढले, तर क्रिया काढले, क्रिया करणारी व्यक्ती पुरुष. पिल्लू घरट्यात बसले, क्रिया बसले आणि क्रिया करणारी व्यक्ती इतर. प्रश्न 8. रिकाम्या जागी योग्य नाम लिहा, वाक्यातील क्रियापदे ओळखा. तर इथं योग्य असं नाव लिहायचं आहे आणि क्रियापदाला अंडरलाईन करायचे आहे. तर गवत खातो, तर इथं आहे बैल गवत खातो, क्रियापद आहे खातो. दुसरं डॅश डॅश पत्र लिहिते, तर इथं येईल समीरा पत्र लिहिते, क्रियापद येईल लिहिते. तिसरं श्याम पुस्तक वाचतो, क्रियापद आहे वाचतो. चौथं गाय गवत खाते, क्रियापद आहे खाते. पाचवं ते घर सुंदर आहे, तर क्रियापद आहे. 6 ते घर मोठे आहे, तर क्रियापद आहे. प्रश्न 9. रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा. अ सुधीर गोष्ट सांगतो. आ ते झाड उंच आहे. ई रोजी गाणे गाते. ई ती वेल हिरवीगार आहे. मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. असेच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.